भारतीय जनता पक्षाच्या आमच्या प्रदेश कार्यालयामध्ये महाराष्ट्र सरकारमधल्या सगळ्याच मंत्र्यांना आमचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब, कार्यकारी अध्यक्ष सन्मान्य रवी चव्हाणजी यांनी प्रत्येक मंत्र्याला जनता दरबार घेण्याचे आदेश आणि परिपत्रक काढलेलं होतं। आजची तारीख मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्रीसाठी राखीव होती आणि त्याचप्रमाणे आता 3 वाजल्यापासून ते आतापर्यंत महाराष्ट्रातल्या कानकोपऱ्यातून आलेले जे काही निवेदनं होते, शिष्टमंडळ होते, काही महाराष्ट्र सरकारने जे मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा दिला, या बाबतीमध्ये जो मच्छीमारांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे, त्यासाठी महाराष्ट्र सरकारचा प्रतिनिधी म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे आभार मानण्यासाठी माझ्यापर्यंत ते आले, आभार मानले, सत्कारही केला। आमच्या कोकणातले असंख्य चाकरमानी जे मुंबईमध्ये राहतात तेही त्यांची निवेदनं घेऊन आले होते। या जनता दरबारमुळे आमचं सरकार हे लोकभिमुख कसं आहे, सातत्याने लोकांच्या संपर्कात राहणारं आमचं महायुतीचं सरकार आहे, याचं उत्तम उदाहरण आजचा जनता दरबारचा कार्यक्रम होता। मी माझे प्रदेश अध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब, मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी, कार्यकारी अध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब आणि भारतीय जनता पक्षाच्या सर्वच वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानतो की मत्स्य व्यवसाय आणि बंदर मंत्री म्हणून मला त्यांनी ही संधी दिली आणि त्यासाठी असंख्य लोकांचे प्रश्न आणि मी सेवा करू शकलो। धन्यवाद। तुम्ही मत्स्य व्यवसाय बंदरे मंत्री आहात आणि एकंदरीतच मागच्या काही काळामध्ये तुम्ही रोहिंग्यांच्या संदर्भात रोख भूमिका घेतली, बांगलादेशच्या विरोधात रोख भूमिका घेताय, पण तुमच्या सरकारमधील कृषी मंत्री विविध जाहीर वक्तव्य करतायत जे शेतकऱ्यांच्या विरोधात दिसतात। एकंदरीत त्यांची वक्तव्य महायुतीमध्ये बेबनाव दिसत नाही का? एकंदरीत एक लक्षात घ्या, त्या संदर्भात आदरणीय अजितदादा पवारांचं मी स्वतः वक्तव्य ऐकलेलं होतं। माननीय कोकाटेजी हे त्यांच्या पक्षाचे आमदार आहेत आणि म्हणून आदरणीय अजितदादा पवार त्या बाबतीमध्ये निश्चित पद्धतीने त्यांच्याशी बोलतील, चर्चा करतील असा माझा ठाम विश्वास आहे। तुम्ही 2017 साली जे प्रकरण झालं होतं मासे फेकीवरून, त्यामध्ये तुम्हाला दिलासा मिळालेला आहे, तुमची काय प्रतिक्रिया आहे? अतिशय समाधानी आहे। मी माननीय न्यायालयाचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला न्याय दिला। शेवटी ते आंदोलन आम्ही पारंपरिक मच्छीमारांच्या हितासाठी केलेलं होतं। माझ्या घरात कोण मच्छी देत नाही म्हणून मी ते आंदोलन केलेलं नव्हतं। पारंपरिक मच्छीमारांवर सातत्याने होणारा अन्याय, त्या विरुद्ध आम्ही आवाज उचललेला आणि माननीय न्यायालयाने आमच्या सगळ्या बाबी ऐकून घेतल्या आणि आम्हाला जो न्याय दिला त्यासाठी मी त्यांचं मनापासून आभार मानतो। नवी मुंबई एअरपोर्ट अंतर्गत वॉटर टॅक्सीची सुविधा मिळावी असं आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी त्या दृष्टिकोनातून निर्णय आणि पावलं उचलली होती आणि त्याची माहिती आणि त्याचा पुढचा टप्पा गाठण्यासाठी बंदरे खात्याचा मंत्री म्हणून मी आजच संबंधित सचिव, नवी मुंबई आणि सिडकोचे अधिकारी आणि बंदरे खात्याच्या अधिकाऱ्यांबरोबर मी आज बैठक घेतली, जेणेकरून वॉटर टॅक्सीची सुविधा कुठून कुठपर्यंत आपण ठेवू शकतो, अन्य जेटींबरोबर त्याला कसं जोडू शकतो, मुंबई MMR रिजनमध्ये सुरू होणारी वॉटर मेट्रो आणि ही नवी मुंबईची वॉटर टॅक्सी ह्याला जोडू कसं शकतो, त्याचबरोबर कोकण पट्ट्यातले विविध रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गापर्यंत ह्या सगळ्याचा नेटवर्क कसा पसरू शकतो, या दृष्टिकोनातून आमची चर्चा झालेली आहे। त्या निमित्ताने पुढच्या बैठका लवकरच घेऊ। फक्त सकारात्मक दृष्टिकोनातून माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेले निर्णय
आणि त्यांची जी काही इच्छा आहे त्यानुसार योग्य अंमलबजावणी व्हावी या दृष्टिकोनातून मी बैठक घेतली. कोणी कोणी मागणी आहे? स्वतःचं महाविकास आघाडीचं सरकार असताना तेव्हा शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी पुसलं. त्यांचे स्वतःचे मुख्यमंत्री बंधाऱ्यावर जाऊन मी एवढी लाखाची नुकसान भरपाई देईन असं स्वतः उद्धव ठाकरे म्हटलेले. तेव्हा असे फुकटचे सल्ले या काँग्रेसच्या नेत्यांनी स्वतःच्या मुख्यमंत्र्याला दिले नाही. पण आमचं हे सरकार हे देवाभाऊंचं सरकार आहे, शेतकऱ्यांचं सरकार आहे, मच्छीमारांचं सरकार, कष्टकऱ्यांचं सरकार आहे. म्हणून मला विश्वास आहे जे काँग्रेस आणि महाविकास आघाडीला जे जमलं नाही ते आमचं महायुतीचं सरकार निश्चित पद्धतीने करेल. आणि अवकाळी पावसामुळे ज्या काही शेतकऱ्यांचं मच्छीमारांचं जे काही नुकसान झालेलं आहे त्याला आम्ही जास्तीत जास्त मदत हे आमचं सरकार निश्चित पद्धतीने देईल. बाळासाहेब थोरातांनी त्याची चिंता करू नये. आता जे काही VRS लोकांनी त्यांना दिलेलं आहे त्यामुळे रिटायरमेंटचं आयुष्य चांगल्या पद्धतीने घालवावं. पहला मराठी में बता दो, बाद में हिंदी में. माझं असं म्हणणं आहे कुठलेही हिंदू सण आले, उदाहरण जेव्हा होळी येते तेव्हा आम्हाला रंग वापरू नका, पर्यावरणाची काळजी घ्या असे सल्ले देणारे खूप कार्टे आम्हाला मिळतात कुठे ना कुठेतरी. मग दिवाळी आमची आली तर फटाके फोडू नका, पर्यावरणाला हानी करू नका असेही काही सल्ले देणारे कार्टे आम्हाला भेटतात. पण आता बकरी ईद आता जी साजरी होणार आहे तेव्हा पर्यावरणपूरक बकरी ईद साजरी करा अशी का बोलत नाहीये? व्हर्च्युअल बकरी ईद साजरी करा अशी का बोलत नाहीये? कुठे गेले ते प्राणीप्रेमी? हिंदू सणांच्या अगोदर प्रत्येक सणाच्या अगोदर आम्हाला सल्ले देणारे, महाकुंभावर सल्ले देणारे, प्रत्येक सणाच्या अगोदर आमचा सण. माझं असं म्हणणं आहे कुठलेही हिंदू सण आले, उदाहरण जेव्हा होळी येते तेव्हा आम्हाला रंग वापरू नका, पर्यावरणाची काळजी घ्या असे सल्ले देणारे खूप कार्टे आम्हाला मिळतात कुठे ना कुठेतरी. मग दिवाळी आमची आली तर फटाके फोडू नका, पर्यावरणाला हानी करू नका असेही काही सल्ले देणारे कार्टे आम्हाला भेटतात. पण आता बकरी ईद आता जी साजरी होणार आहे तेव्हा पर्यावरणपूरक बकरी ईद साजरी करा अशी का बोलत नाहीये? व्हर्च्युअल बकरी ईद साजरी करा अशी का बोलत नाहीये? कुठे गेले ते प्राणीप्रेमी? हिंदू सणांच्या अगोदर प्रत्येक सणाच्या अगोदर आम्हाला सल्ले देणारे, महाकुंभावर सल्ले देणारे, प्रत्येक सणाच्या अगोदर आमचा सण नियमाच्या अनुसार तुम्ही साजरा करू नका हे सल्ले देणारे आता बकरी ईदच्या टायमाला कुठे गेले? का नाही मुस्लिम समाज एकत्र येऊन प्राणी प्रेमासाठी, पर्यावरणासाठी व्हर्च्युअल बकरी ईद साजरी करत? करा ना तशी, काहीच विषय राहणार नाही. नाही आंदोलन होणार, नाही तक्रारी होणार, नाही कुठल्या सोसायटीमध्ये हिंदू समाजाला त्रास होणार. मग अशा पद्धतीचे सल्ले, फुकटचे सल्ले हे जर आता बकरी ईदच्या वेळी दिले ना तर मग असे इकडे तिकडे निवेदन देण्याची हे काँग्रेस आणि महाविकास आघाडी आणि हे अन्य जिहादी विचाराच्या लोकांना वेळ मिळणार नाही तेवढा. म्हणून माझी मागणी आहे जसं आम्हाला जे काही हिंदू सणांच्या अगोदर सल्ले देणारे जे लोक आहेत ना, थोडा बकरी ईद ही पर्यावरणपूरक करा असे पण जरा सल्ले थोडा मुल्ला मौलींना द्या, जेणेकरून थोडं पर्यावरणामध्ये आणि पशुवर म्हणजे प्रेम करणाऱ्या लोकांना पण थोडं समाधान वाटेल. सल्ला आवडेल तर बघा. तुम्ही पत्रकार असाल तर प्रश्न विचारा. तुम्हाला मी आताच भेटून आलेलो आहे. विनंती आहे तुम्हाला मध्येच राणे साहेब बोलू नका. नाही मागे तिथेच उभं राहून दे पण मध्ये नको काय. अनेक कॅबिनेट मंत्र्यांनी राज्यमंत्र्यांना अधिकार दिलेच नाहीये, त्याच्यामुळे
देवाभाऊच्या कृपेने मला राज्यमंत्रीच नाही, म्हणून मी त्याच्याबद्दल उत्तर देणं योग्य नाही. राणेसाहेब एमएलसी सत्यजित तांबे आहेत नाशिकवर, त्यांनी एक मध्ये हो का, मला माहित नाही. मध्ये त्यांनी वक्तव्य केलं होतं की देवाभाऊचं नेतृत्व त्यांची स्तुती केली होती, एकंदरीत त्यांच्या नेतृत्वात चांगलं सरकार चाललंय असं त्यांचं म्हणणं होतं. पण त्यांनी दुसरं असं पण म्हटलं होतं, महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांनी राहुल गांधींची एका तासात भेट घडून दाखवावी. अतिशय योग्य बोललेत. त्याच्यावरती उत्तर देताना बाळासाहेब थोरात असं म्हणतायत त्यांचा हा बालिशपणा आहे. अहो, मी स्वतः 2014 ते 19 काँग्रेसचा आमदार होतो. मला एकदाही काँग्रेसचा आमदार होतो तरी एकदाही राहुल गांधींनी कधी भेटला नाही किंवा चेहराही दाखवला नाही. तेव्हा ते काँग्रेसचे अध्यक्ष होते. म्हणून सत्यजित तांबे जे बोलतात ते अतिशय खरं आहे, सत्य आहे. ते जे त्यांना अनुभव आला तर आमच्यासारख्या अन्य असंख्य लोकांना आला. आणि म्हणूनच भारतीय जनता पक्ष हा जो देशातला जगातला एक नंबरचा पक्ष झाला ना, त्याची असंख्य कारणं याच्या मागची आहेत. आज मला माझे प्रदेश अध्यक्ष, माझे राष्ट्रीय अध्यक्ष, माझे मुख्यमंत्री हे लोक लगेच 1 तासात काय 10 मिनिटात माझा त्यांचा संपर्क होऊ शकतो. कुठलाही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला विचारा. पण काँग्रेस जनांच्या नशिबात राहुल गांधी तसा नाहीये. म्हणून जे सत्यजित तांबे बोलतात ते खरंच बोलतायत. मला त्यांचा पाठिंबा आहे. तुम्ही ज्या सुधाकर बडगुजर यांच्यावरती आरोप केले होते ते आज नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेले होते. संजय देर आहे दुरुस्त आहे. राऊत देखील नाशिकमध्ये आहेत, परंतु ते कार्यक्रम सोडून मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेले होते. म्हणजे संजय राऊतचा बाजार उठला म्हणजे तर सगळे काय व्यवहार तोच बघायचा ना. म्हणजे बाजार उठला तो पण आता राहणार नाही. म्हणजे हम दो और हमारे दो. इससे पहले महाराष्ट्र गौ सेवा आयोग ने तमाम जो कृषि मंडी है उनको एक लेटर लिख के निवेदन किया है कि जो पशु बिक्री है उस पर रोक लगाई जाए. उसको किस तरीके से देखिए, ऐसा है ना, कोई भी हमारा जब हिंदू त्योहार आता है, होली जब होती है तभी हम लोग को फुकट के एडवाइस दिए जाते हैं कि ड्राई होली मनाओ, एनवायरमेंट फ्रेंडली होली मनाओ. जब भी हमारा दिवाली आते हैं तभी फटाके मत बजाओ, उसके वजह से एनवायरमेंट को हानि होती है. अभी वही सब जो हमको जो कोई फुकट के जो ये एडवाइस देने वाले अभी बकरी ईद के टाइम क्यों बोलते नहीं कि एनवायरमेंट फ्रेंडली बकरी ईद करो, वर्चुअल बकरी काटो? क्यों नहीं बोलते ऐसे? क्यों नहीं पूरा मुस्लिम समाज साथ में आके ऐसा सोचता है कि चलो हमारे इस त्योहार के वजह से इतने सब बकरियों को काटा जाता है, चलो हम एनवायरमेंट फ्रेंडली बकरी बनाते हैं. कहाँ गए वो पशु प्रेमी जो हमको हिंदुओं को ही जब सब एडवाइस देने वाले, कहाँ गए वो? ऐसी भूमिका अगर सभी मुस्लिम समाज के सब लोग ने ली ना तो बहुत फर्क समाज में होगा. सर्वधर्म समभाव है ना. तो जो नियम हिंदू त्योहारों को लगाया जाता है फिर वही नियम अभी बकरी ईद के टाइम क्यों लगाया नहीं जाता है? तभी इनको बकरी काटने का परमिशन क्यों देना चाहिए? हम भी जब हिंदुओं को किसी भी तरीके का नियम लगाया जाता है, हमको बोला जाता है ड्राई होली मनाओ, रंग इस्तेमाल मत करो, हम ड्राई होली खेलते हैं. पटाखे मत बजाओ 10 बजे के बाद, तो हम पटाखे नहीं बजाते. तो फिर अगर ये डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी का संविधान के अनुसार हम सब चल रहे हैं, शरिया के अनुसार नहीं चल रहे कानून के हिसाब से, तो जो नियम हिंदू पालते हैं, हिंदू फॉलो करते हैं, वही नियम मुस्लिम समाज क्यों फॉलो नहीं करता? ये मेरा सवाल है. अब वो आदमी कहते हैं कि कुर्बानी देना हमारा अधिकार है, कुर्बानी देने से हमें तो पटाखे फोड़ना हमारा अधिकार नहीं? होली खेलना हमारा अधिकार नहीं? तभी फिर हम लोग ने इस तरीके का जोर जबरदस्ती किया तो तभी फिर हमको होली खेलने से क्यों रोका जाता है? हमको पटाखे फोड़ने से क्यों रोका जाता है? कोई भी अगर हिंदू त्योहार आ जाएगा, ये लोग कोई ना कोई आके कुछ ना कुछ तो इशू निकालते और हमको त्योहार करने से रोक देते. फिर अभी बकरी ईद के वक्त जो कुछ हमारे हिंदू समाज को मुंबई के अलग अलग तरीके बहुत सारे स्टोरीज आ रहे, घाटकों पर से आ रहे हैं, फिर कोई मुलुंड से बता रहा है. जबरदस्ती किसके सोसाइटी में अगर कोई भी बकरी काटेगा तो उसके ऊपर हमारी हिंदुत्व सरकार जरूर कार्रवाई करेगी, छोड़ेगी नहीं. ये किसी के अब्बा का पाकिस्तान नहीं है, ये हमारा हिंदू राष्ट्र है. यहाँ के शरिया कानून लागू नहीं है, यहाँ डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का संविधान लागू है. तो जो नियम
हिंदुओं को लगता है ना, वही नियम अन्य लोगों को भी लगेगा। नितेश जी, ऑपरेशन सिंदूर को लेकर तेलंगाना के मुख्यमंत्री रेवंत रेड्डी ये कहते हैं कि अगर राहुल गांधी के पास सत्ता होती तो पीओके आज हमारे पास होता। वो पीओके क्या, हमारा कश्मीर, हमारा मुंबई भी वो लोग पाकिस्तान को दे डालते। वो थोड़ी पूरा का पूरा भारतीय है, आधा इधर और आधा उधर है। वैसे लोगों को क्या बोलते जरा पूछो आजू बाजू, या तो सिग्नल पे जाके पूछो क्या बोलते। तभी फिर हम लोग ने इस तरीके का जोर जबरदस्ती किया तो तभी फिर हमको होली खेलने से क्यों रोका जाता है, हमको पटाखे फोड़ने से क्यों रोका जाता है। कोई भी अगर हिंदू त्योहार आ जाएगा, ये लोग कोई ना कोई आके कुछ ना कुछ तो इशू निकालते और हमको त्योहार करने से रोक देते। फिर अभी बकरी ईद के वक्त जो कुछ हमारे हिंदू समाज को मुंबई के अलग अलग तरीके बहुत सारे स्टोरीज आ रहे, घाटकों पर से आ रहे हैं, फिर कोई मुलुंड से बता रहा है। जबरदस्ती किसके सोसाइटी में अगर कोई भी बकरी काटेगा तो उसके ऊपर हमारे हिंदुत्व सरकार जरूर कार्रवाई करेगी, छोड़ेगी नहीं। ये किसी के अब्बा का पाकिस्तान नहीं है, ये हमारा हिंदू राष्ट्र है। यहाँ के शरिया कानून लागू नहीं है, यहाँ डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का संविधान लागू है। तो जो नियम हिंदुओं को लगता है ना, वही नियम अन्य लोगों को भी लगेगा। नितेश जी, ऑपरेशन सिंदूर को लेकर तेलंगाना के मुख्यमंत्री रेवंत रेड्डी ये कहते हैं कि अगर राहुल गांधी के पास सत्ता होती तो पीओके आज हमारे पास होता। वो पीओके क्या, हमारा कश्मीर, हमारा मुंबई भी वो लोग पाकिस्तान को दे डालते। वो थोड़ी पूरा का पूरा भारतीय है, आधा इधर और आधा उधर है। वैसे लोगों को क्या बोलते जरा पूछो आजू बाजू, या तो सिग्नल पे जाके पूछो क्या बोलते। सर, बकरी ईद से लेकर ही मेरा एक सवाल है। बकरी ईद सामने आ रही है और इस दिन जो है गौ हत्या जो है बड़े पैमाने पर हो सकती है। सर, इसे लेकर सरकार की क्या? देखिए ऐसा है, गौ माता ये हमारे पास हमारे राज्य में राज्य माता का दर्जा उसको दिया है। कोई भी अगर हमारे गौ माता के खिलाफ बकरी ईद के नाम पे अगर उसने किसी ने भी मस्ती करने की कोशिश की तो फिर आगे का काम हमारा देवा भाऊ का सरकार करेगी, चिंता करो मत। बहुत सारे बुलडोजर जैसे चल रहे वहां देखिए, अभी विशालगढ़ में कितनी बड़ी कार्रवाई हो रही है देखो। इसलिए ये किसी का अब्बा का पाकिस्तान या किसी अब्बा का लाहौर नहीं है, ये हमारा हिंदू राष्ट्र है। जो नियम आप हिंदू त्योहार के वक्त लगाते हैं वही नियम बकरी ईद के वक्त भी लगेगा। इसलिए तो मैंने बोला ना, वर्चुअल बकरी ईद करो ना, लाओ कोई तो बकरी मतलब एकदम असली बकरी लाओ मत, कोई करो और काटने का ये करो कुछ। तो हम लोग को कैसे एडवाइस दिया जाता है, बहुत सारे हिंदू फॉलो करते हैं ना, वैसा करो ना। सर, आज जो है बैठक हुई मछुआरों के साथ, सर क्या कुछ नहीं, आज हमारा जनता दरबार हुआ। हमारे भारतीय जनता पार्टी के हमारे स्टेट प्रेसिडेंट बावनकुले जी और हमारे रवि चौहान जी ने हम सभी मंत्रियों को इस तरीके के इंस्ट्रक्शन दिया था कि हर एक ने अपने 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 डिपार्टमेंट के माध्यम से लोगों की सेवा करनी चाहिए, उसके लिए जनता दरबार लेना चाहिए। और उसके लिए आज का दिन ये फिशरीज और पोर्ट्स डिपार्टमेंट को दिया था, उसके अनुसार मैं बैठ के लोगों का सब मैंने निवेदन स्वीकारा और लोगों से मैं मिला। सर, वाटर टैक्सी के लिए शुरुआत होने वाली है नवी मुंबई से, उसको वाटर मेट्रो से भी जोड़ा जाएगा क्या? देखिए, हमारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ने कुछ हफ्ते पहले नवी मुंबई में जो नया एयरपोर्ट शुरू होने वाला है वहां वाटर टैक्सी का भी फैसिलिटी हम लोग देने वाले हैं। उस तरीके की मीटिंग्स ली थी, फॉलोअप मीटिंग्स के हिसाब से मैं वो डिपार्टमेंट का मंत्री हूं, इसलिए मैंने आज पोर्ट्स डिपार्टमेंट के हमारे अधिकारी, उसके साथ नवी मुंबई के सिडको के कुछ ऑफिसर, उनके साथ मुख्यमंत्री जी ने दिए हुए इंस्ट्रक्शंस को हम किस तरह से फॉलो करें, इम्प्लीमेंट करें, इसके लिए मैंने आज मीटिंग ली। उसके साथ ही मुंबई के एमएमआर रीजन में जो हम लोग मुंबई वाटर मेट्रो जो शुरू करने वाले हैं उसको और नवी मुंबई के वाटर टैक्सी सर्विस को हम लोग कैसे जोड़ सके। जैसे किसी को भी अगर नरीमन पॉइंट से अगर नवी मुंबई एयरपोर्ट अगर पहुंचना है तो हम 40 मिनट्स में पहुंच सकते हैं, इस तरीके का रूट हम लोग ने तैयार किया है 40 मिनट में, जो आज मुझे लगता है करीब करीब 1.5-2 घंटा लगेगा। तो उस तरीके का डिस्कशन हमारा हुआ, प्लानिंग हमारा हुआ और जल्द ही उसके बारे में हमारे आगे के प्लान्स का अनाउंसमेंट हो जाए।
काय ह्याच्यात दोन भाग आहेत. एक तर जो काही वर्षानुवर्ष असलेल्या नियमामुळे ह्या काळात मासेमारी तशी बंद असते. जो केंद्राने आणि अन्य लोकांनी लावलेला जो नियमच आहे तो वर्षानुवर्षी आहे. त्या बाबतीमध्ये पण मच्छीमार आमच्या बांधवांमध्ये विविध मतप्रवाह आहेत, त्याच्याबद्दलचे विचार आम्ही करतो. पण त्याचबरोबर या कालावधीमध्ये आमचे मच्छीमार बांधव आणि भगिनी कुठल्याच पद्धतीचा व्यवसाय करू शकत नाही आणि म्हणून सरकार म्हणून आम्ही त्यांना काही अनुदान देऊ शकतो का? कारण का त्यांची चूक नाही ना. या 2-3 महिन्यामध्ये पाऊस पडतो म्हणून आम्ही असंख्य निवेदन त्या बाबतीमध्ये पण माझ्याकडे आलेले आहेत. म्हणून आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री चर्चा करून या काळात आपण वेगळं काय अनुदान, वेगळी काय मदत आमच्या मच्छीमार बांधवांना देऊ शकतो का, या बाबतीमध्ये मी स्वतः आदरणीय मुख्यमंत्र्यांशी बोलून याच्या माध्यमातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करेन. नीतीश जी, संजय राउत का एक बयान सामने आया है. संजय राउत कहते हैं कि पश्चिम बंगाल में जैसा महाराष्ट्र में ईवीएम घोटाला हुआ है वैसा पश्चिम बंगाल में भी ईवीएम घोटाला क्या है, ये लोग लड़ाई के पहले ही रोना चालू करने देते हैं. उसका अगर लोकसभा के बाद ऐसा रोना चालू नहीं किया, जब भी उनके सांसद चुन के आए तभी उनको ईवीएम से प्यार था. अभी जब भी लोग विधानसभा में मुंह पे खाने लगी तभी उनको ईवीएम बुरा लगने लग गया. जहां जहां इनको परेशानी होती है वहां ईवीएम बुरा होता है. संजय राजाराम राउत की पुरानी आदत है, उसको ज्यादा सीरियसली लो मत. उसके घर पे उसको सीरियसली लेते नहीं आजकल. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100.